गेला तुझा पेड्या आलो आलो कार्यक्रम चालू होता पुढे काय झालं पुढे गेलो पुढे मला म्हणते तुला आता मी खाणार ताट बंद केला गेलो तिच्या जवळ ठीक आहे तू मला खा तुम्हाला बिंदास का पण माझ्याकडे एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर मला बिंदास का सांगितलं गावाती रात सांगितला प्रश्न वडे बनवायचा झाला आहे वडे बनवायचा झाला मी तसं मागे 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 सटकला मागे मागे सटकला आणि सुद्धा मग सांगितलंय आपल्यावर आपल्या दोघांना आधी कसं कसं करतो म्हणजे थाट मार ताट माट दह्याचे मार दुधाचं माट ते घेऊन मथुरेच्या बाजारी चालले बाप रे
एकदम मस्त एकदम अय्यो लोणी हा लोणी पण आवडते मला अय्यो टक पण आवडते या मतलब हा मस्त जगात मस्त या मतलब खालचं अरे 16 सहस्त्र गावळाने आहे आणि तू एकटा जातोय तुला सुचवते रे बाबा अरे मार खाशील असं काहीतरी बोलू What are you doing? What are you doing? Are you what are you doing? What are you doing? Yes, 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 yes. रस्त्याच्या पलीकडे जाई पाणी नसली दगडाला घुसी काय बोलू तुला काय घुसी नाही अरे पांढरा ये पागला क्या होता है? आता हिला सांगा अगं देवाची हवा Yes, yes. ईश्वरी हवा, ईश्वरी हवा, ईश्वरी हवा. हा यस यस ईश्वर हवा हा वासंत समजलं तुले काजू म्हणतात बरे तसं काय कोण म्हणतात मले मी हा तू कोण? मिस्ता कोणता? मिस्ता अरे कोणता? आमचा का किंमत वाढलेली चणाडाळ आंब्याची साल आणि एक नंबरचा माल आईच्या गावात काय? तिला ते होते होय. नाही पाऊस नुसता बदा पडायचा. हो की नाही? आता बघा पडतच नाही. नाही पडत आहे काय ठिकाणी इतका पडतो? ते गावाच्या गावावर. याचं कारण काय? याचं कारण काय? नाही काय वाटलं जाऊ दे बरं लावणार तुझा आता वय किती आहे माझं वय वय? असे 80. 80 हा मग तुला पोराला किती आहे मला वय वय? वाटली होती खंडीवर होती पण 12 झाली. बापरे काय झालं? 12 मला तुझ्या किती झाली आहे 12 अगं बदा पडला असता आणि तो मी साडे जगवा हा नाच थांबवा हा विनाश थांबवा हा नाच थांबवा हा विनाश थांबवा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा.
तसंच उभा राहा. आहेस तसंच राहा. ही काठी इकडं. अजिबात व्हायचं नाही. पण हात नाही. ही बघ, लावून ठेवलं इथं. हलवू नको, ठीक लागेल. हा. मग पडली तर बघा हे मावशी. सरकती तुम्हीला. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? मथुरेला. दयापुत्राच्या विक्रीला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. आता तुला रस्ता आहे. आता दुसराही रस्ता बंद आहे. आता तुला सांगितलं ना जायचं नाही अशी काठी हल्ली नाही पाहिजे. काय झालं काय तुला? मला काय झालं ना, काय झालं ते सगळ्या लोकांनी बघितली. काय झालं तर पण झालं काय नक्की? काय झालं तर अरे तिला मी सकाळपासून पटवतोय. अरे हिला उठायला पटवतोय. आणि आता तू काय रे? मोठा डोंगुरा तुला मार खायची हौस आहे का रे? रस्ता बंद आहे. दुसराही रस्ता बंद आहे. तुला होतं काय रे? एक शहराचा बंद कुठला चांगला आहे. अरे पण आमच्याकडे नियोजन करणार की नाही आहात तरी कोण? हिना तुला ओळखलं नाही? ओळखच नाही मला. सांग तिला पण कोणते? मी ते पांडा हा खातो दांडा आणि हा खातो काजूचा बोंडा. मग कशी अरे मावशी, आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी आहोत. मी सुद्धा आणि हा पेंद्या. हा पेंद्या पेंद्या काय पेंड्या पेंड्याचा काय करायचं? असू दे. अरे बाबा तसं नाही. मग तुमच्याकडे काय कायदा आहे का? तुला कायदा हवाय? बोलतं. ए पेंद्या, तुला कायदा सांग आपला. काय पण मला सांगा तर. ऐक तर मग. सांगतं नवविकास मंडळ त्याचे आभारी धन्यवाद. ऐकून सुखी उभा
तिच्या त्या लहानपणे माझ्या मतासाच्या डोळ्यामध्ये मूर्खा, अरे तुझ्यासारख्या पापी माणसाच्या हातून मी माझ्या बहिणीच्या प्रवेशाला नाही चालू केला. अरे तुम्ही स्वतःला राजे समजताना माझ्या गरीबावर अत्याचार करताना तुझ्या जर हिंमत असेल ना तर कर मला मुक्त. नाही तुझ्या नळणीचा फोड घेतला तर मग तुम्हाला नाव लावणार नाही समजलास. तिच्या अंगाला स्पर्श करशील तर तुझे तुकडे तुकडे करून रानमात कोणत्या तुकड्याने
पण अरे काय पाहतोय मी हे? आमच्या कैलास नगरीत एका गरीब बंगल्याचा खून. नाही, नाही, हे शक्य नाही. ही तलवार तर काकासाहेबांची आहे. विजयचा खून काकासाहेबांनी तर केला नसेल ना, पण काकासाहेब असं वाईट कृत्य करणार नाही. मग काकासाहेब कुठे आहेत? काकासाहेब, काकासाहेब कुठे आहात तुम्ही? कोण सूरज? काकासाहेब, आपण असे अस्वस्थ का दिसत आहात? सूरज, हा महान या मुलीचा खून चुकून माझ्या हातात आला. काकासाहेब, काय बोलत आहात तुम्ही? होय सूरज, मी काय असताना ही मुलगी एका चाळीसियाच्या तेवढी सूरज, काय होईल रे माझा? ही घटना दादा समाज समजली तर त्याला सत्य कोण सांगेल? काकासाहेब, मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही. धन्यवाद सूरज, धन्यवाद. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. सूरज, पण या मुलीचं काय? काकासाहेब, हिचा देह दरबारात घ्यावा लागेल. घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल. तुम्ही पुढे वा, मी घेऊन येतो हिचा देह. नाही सूरज, हा मुलगा तुझ्या हाती पाहिला तर तुला शंका येईल. तू असं कर, तू तुझ्या तोंडावर पट्टी पण चेहऱ्यावर बुरखा असावं. म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही. होय की मी नाही मला पाहतो. काकासाहेब, मग कसली वाट पाहताय? अहो बांधली. निदान माझ्या ताईला शेवटचं पाणी तरी पाणी द्यायचं होतं. काही केलं नाही तू माझ्याकडून. मला माझ्या ताईला राखी बांधली होती. त्या जाताने मी माझ्या ताईचा खून केला आहे. किती पापले मी. श्रीकृष्णाने बहिणीची लाट राखण्यास वस्त्र पुरवली. श्रीकृष्णाने बहिणीची लाट राखण्यास वस्त्र पुरवली. पण अभाव खून करतो. नाही आणि म्हणूनच म्हणतोय हे हात भिजले रक्ताने. हात भिजले रक्ताने. Thank you.
या व्याघ्रपती देवीचा 11वा वर्धापन दिन सोहळा आहे. बरोबर. या ठिकाणी एवढा मोठा आनंद उत्सव साजरा करतात. बरोबर. इथल्या लोकांचं थोडंसं दुकान जाऊया आणि आपल्या बाहेर Thank you.
हिअर शिकलो आता काढायचं बोल बसून घ्या मला बसून घ्या काय शिटी आहे आनंदी आनंद आहे हा आनंदाला काळी मारला काळ्या दादासाहेबांच्या चरणी नाव असते आशीर्वाद असो. काळ्या असते आपली सारी जनता सुखी तर आहे ना? दादासाहेब आपल्या दिशेखाली आम्ही सारी कामगिरी पार पाडतो आणि आपल्या जनतेवर कधीही अन्याय होऊ देणार नाही. शाबास हुसेन शाबास. आम्ही तुमच्या कामगिरीवर बेहद खुश आहोत. आता आमच्या श्रीरामाला राजपूत सुरक्षा श्रीरामकडून सारी जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत. मग झालं तर अरे अरे आपले पकडा आराम करा. तुझ्या कळलं दादासाहेब या मुलाला फाशी बलात्कार झाला. फाशी बलात्कार कोण आहे महाराज आप कैसे विचार दिलाय? हा इस्लाम या मुलीचा देह लपवण्याचा प्रयत्न करत होता. याला पकडून मी आपल्या समोर हजर केले. महाराज आपण याची चौकशी करावी. दादासाहेब चौकशी करण्याची काही गरज नाही. शिवसाहेब बोला दादासाहेब आपण या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करा. जसे आपल्या येतोच आम्ही. अरे तुम्ही आम्ही होय महाराज आम्ही या राजवाड्यामध्ये पारा करतो आम्ही ही वेतनकरी कामं करत नाही हे राज्याचे काम आहे. जरी राज्यात असलं तरी ही वेतनकरी काम फायदा बसलं हो पण वो अरे तू तरी शरण आहेस ना. कोण मी होय याच्यापेक्षा तरी काही पटी सांग होय होय अरे बाबू तुला आहे रे. कोण अरे तुम्ही आम्ही होय चुकला सर उचला रे. कोण अरे तुम्ही दोघांनी आम्ही होय महाराज हे काम आम्ही करणार नाही काय झाले काय तुम्हाला अरे झाले उचला रे. हा तपला काय एवढा? अरे धाकटी नाही का काय गुण केवढं पडतंय काय घरी येणं काढून कसं आहे माहितीये का आलं पडतं असल्यावरती कसं गुण येतं आपल्याशी होतं कसा सुधीकडे पडला तुझ्यावर. त्या वाईट जरा हे खावा लागते वाय शांत व्हा. शांत व्हा या हे बघा तुम्ही बघा सुनील काय कर तरी सांगते काही गोष्टी खाऊ हो कोण अरे तो कोण नाही झाला. हो महाराज काय बोलला? बरोबर आहे. कसं मार खाला रे. यार 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 काय मारा अरे यार यार आता काय करू प्रथम त्याला बोलावून घे. जरी काकीची शाळा जरी काकीची शाळा तरी काही दिसाल हा त्यांच्या दायऱ्यात राहा ते मातीतून करून सांगतात थोडे तरी काही दिसाल हा जरी काकीची शाळा हा दुसरी वस्तू दुसरी वस्तू शिफार किफार. हा, सांगता काय मातीमध्ये श्रीफळ बोलतात त्याला. हा तिसरी वस्तू तिसरी वस्तू
चौथीमध्ये गोष्ट. ए, कधीचं नाही. कंदीचं. ठीक आहे राजा त्याला बोलवते. हे सगळं देणार आहे? बरं मी काय म्हणतो, राजा दरबार घेतोय म्हटल्यावर गाणं वाजलं पाहिजे. मेले ना कोण बट मागणं करायचं हा जड आहे काही पण वाटतंय
अरे मेरे तू पुढच्या
आज सुरुवात झाली. हो, त्यामुळं तुझे बाबा काय घंटा मागतात. तर मी काय म्हणतो आता तुझं जमीन झाले काय मी मागणार नाही. बरं तुझ्या लागायचं काय विचार नाही त्याच्याबरोबर नाही का तुझ्याबरोबर आहे नाही त्याच्याबरोबर नाही का तुझ्याबरोबर करायचं असा आपला विचार का टाकायचं कशाला असं चप्पल पासून होईल असा चालू इथं आपल्याला इथं
तर जावं लागलं का? तुझा बापूस काय परवानगी देतो का वाटत नाही. हे काय तुझ्या मला भेटायची कुठे येशील इथे तुझ्या घराला यायची आगळीगाव पाट्यावली बाक्षरा पाट्यावर टाटा आई आई तुझ्या समोर उभा राहण्याचा मी लायकीचा पण नाही आई या साकाने अगं या साकाने माझ्या ताईचा खून केलंय ग आई आई पाप आहे खरंच आई आई तुझ्या आपली तलवाराला त्या तलवारीच्या घाडीवर हे माझी जोडी हात कलंकर खरंच आई हे दोन्ही हात कलंकर ग आई आई थांब बाळा थांब. हे काय करत आहे? असं करू नकोस बाळा, असं करू नकोस. अरे तुझ्या लाडक्या बहिणीवर अंतिमविधी हा केव्हा झाला आहे? तेव्हा अंतिमविधी केला आहे. अरे बाळा तुझ्या हातून तुझ्या ताईचा खून झाला असला तरी कुणाचे पाप तुझ्या माथ्यावरती कधीच आणणार नाही बाळा, कधीच आणणार नाही बाळा. तुला माझ्याकडे शक्ती प्राप्त होईल त्यावेळी तुझ्या ताईच्या खूनाचा बदला घे बाळा. ही घे माझी तलवार. या तलवारीने त्या नराला माझा सूड घेऊन ही तलवार याच मंदिरात ठेव. जा बाळा. नकळत नकळत मला तुम्हाला धक्का लागला येतो मी. थांबा. अरे कोण होता तुम्हा? त्याला पाहता माझे हृदयाचे नजर वाढू लागले. हे माते त्या स्वर्गदर्शन हृदयाच्या घडाचे चाललं. मला राजवाड घेऊन जरा तुमच्या पण तुम्ही
नाही प्रधानजी नाही. प्रधान